डोंगरावरच्या एका मोठ्या झाडाखाली उंदरांची बैठक चालू होती. त्यांचा सरदार चिंगूने सगळ्यांना मातीचा मोठा गणपती बनवण्याची कल्पना दिली. ही कल्पना ऐकून सगळे उंदीर खूप उत्साही झाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता, जणू काही त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली होती. त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. काही उंदीर त्यांच्या छोट्या पाठीवर लाल रंगाची माती घेऊन डोंगरावरून खाली येऊ लागले. ही माती खूप चिकट होती आणि ती घेऊन येणे सोपे नव्हते, पण ते एकमेकांना मदत करत होते. दुसरीकडे काही उंदीर एका नदीजवळ गेले. त्यांनी छोट्या लाकडी भांड्यांमध्ये पाणी भरले आणि मातीच्या ढिगाऱ्याकडे आणले. एक छोटासा उंदीर गडबडीत पाण्याच्या भांड्यात पडला, पण लगेच बाहेर येऊन हसू लागला. माती आणि पाणी एकत्र झाल्यावर सर्व उंदरांनी मिळून चिखल तुडवायला सुरुवात केली. चिखल तुडवून एक मोठी शिडी बनवली आणि तिच्यावर चढून गणपतीची मूर्ती घडवायला सुरुवात केली. एक उंदीर सोंड बनवत होता, दुसरा डोळे, तर तिसऱ्याने बाप्पाचे मोठे कान तयार केले. प्रत्येक उंदराची कलाकुसर मूर्तीला एक वेगळेच रूप देत होती. मूर्ती पूर्ण झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या रंगांनी तिला रंग दिले. पिवळा, निळा, लाल असे रंग त्यांनी बादल्यांमध्ये घेतले होते. छोट्या ब्रश आणि फांद्यांचा वापर करून त्यांनी मूर्तीला रंग दिला. रंग दिल्यावर त्यांनी फुलांच्या माळा, रंगीत कागदाच्या माळा घेऊन मूर्तीला सजवले. एका उंदराने बाप्पाच्या डोक्यावर मुकुट ठेवला, ज्यामुळे मूर्ती खूप सुंदर दिसू लागली. गणपतीसमोर काही उंदरांनी रंगीत पावडर वापरून सुंदर रांगोळी काढली. काम झाल्यावर चिंगूने गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केला. त्याचा आवाज डोंगराच्या दरीतून घुमत होता. सर्व उंदरांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. त्यांची मेहनत आणि एकी पाहून गणपती बाप्पा सुद्धा खूप आनंदी झाले असतील.